टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर मी राजकारण संन्यास घेणार राजकारण संन्यास. देवेंद्रजींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही. म्हटलं होतं की नाही, फडणवीस साहेब गृहमंत्री आहात, तुम्ही श्रम करा, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करायचे, ते फडणवीस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या माननीय अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांदे लावून भेटत आहे. अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाहीये. बेशरम आहात. हे बाजारामधले आमदार ज्यावेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले, उद्या आणखी 2 खोके घेऊन विकले जाणार नाही याची गॅरंटी नाहीये. माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण, फक्त आरक्षण, टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर मी राजकारण संन्यास घेणार राजकारण संन्यास. मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या. तुम्ही सांगितलं त्यांना. छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, त्यावेळेस त्या मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय. आणि मग ते रस्त्यावर उतरले. त्यांची मागणी काय गैर आहे? ते संकटमोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित. त्यांनी नव्हतं मागितलं, ह्यांनी लिहून दिलंय. हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ, टिकणार आरक्षण देऊ, सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ. तुम्ही सांगितलं ना, मग आता द्या. कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण तुम्ही जातीमध्ये भानगडी लावतात, समाजामध्ये दुरावा निर्माण करतात. महाराष्ट्र अशांत करायला लागलं. या अशांत निवडणूक आल्या तेव्हाच काय होतं? तेव्हा त्यांना काय सुचत आहे? गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी. अरे जनता झाली भिकारी, तुम्ही सरकार देता. काय करता गल्लोगल्ली? सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी. हे मोठे मोठे टेंट लावणार, शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार, मंत्री येणार, तंत्री येणार, काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार. काय देतात? शेतकऱ्याला 7-12चे उतारे आम्ही इतके दिले. संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला. अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुमचं काम नाही, त्या तलाठ्याचं काम आहे, त्या सर्कलचं काम आहे, त्या नायब तहसीलदाराचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेला आहे, प्रशासन काम करत नाही, म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं. तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे, प्रशासन नाही आहे. तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी. सरकारी पैसा, सरकारी पेंडॉल, सरकारी गाड्या, सरकारी अधिकारी, अंगणवाडीच्या सेविका, शिक्षिका सारेचे सारे बोलवतात, राजकीय भाषणं करतात. राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय. कमी त्यामध्ये महाराष्ट्र अशांत आहे, ग्रह खाता फेल झालाय. मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना, म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही. म्हटलं होतं की नाही. कशी जीवावर आली होती, खालची वर. नाहीतरी त्यांचं माझं प्रेम अधिक आहे. मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले, एवढे केले. अरे काय गुन्हे कमी होणार? तुम्ही नोंदच करत नाही. FIR नोंद होतं का? तुमच्या तक्रारीची नोंद होते का? पोलीस यंत्रणा बटीक झालेली आहे, पोलीस यंत्रणा लाचार आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं, ठेवून देणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलीस यंत्रणा राहिलेलं आहे. सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले, गुन्हेगार असले, तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे. हा धोका आहे. निवडणुकीपूर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा की असे प्रकार घडणार आहे. आणखी असे प्रकार घडत असताना घाबरू नका. युद्ध जिंकायचं असेल तर 4 मरावे लागतात, 50 जगावे लागतात. त्याच्यातनं युद्ध जिंकतं. किती घायल झाले आणि किती मृत्युमुखी बसले याचा आकडा मोजायचा नसतो. एकच ध्येय समोर ठेवायचं, या सरकार हमकला नाही. आणि तिसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण चाललंय. अक्षता वाटणे, कलश काढणे. मला माहिती आहे सगळे उद्योग. मी त्यांच्यामध्ये 40 वर्ष राहिलेलं आहे. मला साऱ्या क्लुप्त्या माहिती आहे. निवडणूक आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही. मोदीजी असतील का, अन्य मंत्री असतील, महाराष्ट्रातले असतील, कोण डेव्हलपमेंटवर बोलतायत का? हो, मोदीजींनी सांगावं की हो आम्ही एवढे 17 कामं केले. तुम्ही नेहमी म्हणता मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है. हे काय नाही सांगत. महंगाई है, मोदी है तो मुमकिन है, महंगाई बढ़ने ही वाली है. का नाही सांगत? डेव्हलपमेंटवर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे. आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे, लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे. म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत. भगवान श्रीराम का तुमचा एकट्याच आहे का? आमच्या सर्वांचा, आमच्या श्रद्धेचं स्थान आहे.
आमच्या मनामध्ये राम आहे, आमच्या रोमारामामध्ये राम भिनलेला आहे. म्हणून रामाचं अशा स्वरूपाचं राजकारण करून मूळ इश्यूपासून वेळायचं. मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामासारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये. अरे हे करतील, सत्तेसाठी काही होऊ शकतं. या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा. आणि यामधून लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधलं सरकार हे सरकार नाही आहे. ह्याला सरकार म्हणतात, हे तिरंगे